युद्ध भडकलेलं असताना आणि भारतावर तेल संकट, गॅस संकट असताना भारतासाठी एक अतिशय आनंदाची बातमी होती, म्हणजे हॉर्मुझच्या खाडीतून भारताच्या जहाजांना तेल वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली असं बोललं जात आहे। अजूनही अधिकृत सूत्रांनी याबाबतची घोषणा केलेली नाही आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय झाल्याचं समजतंय। तर हॉर्मुझ खाडीतून एकही जहाज जाऊ देणार नाही असा इशारा इराणने दिलेला असताना भारताचं एक जहाज हॉर्मुझच्या खाडीतून थरारक प्रवास करून मुंबईत दाखल झालंय। हे जहाज मुंबईत सुखरूप कसं पोहोचलं पाहूयात। त्या जहाजाची सौदी अरेबिया ते मुंबई प्रवासाची हॉर्मुझमधली इनसाइड स्टोरी। हॉर्मुझच्या खाडीतून जहाज भारतात आलं। तेल संकटात भारतासाठी आनंदाची बातमी। भारतातल्या जहाजांना हॉर्मुझमधून वाहतुकीला परवानगी। मुंबईच्या समुद्रातलं हे शेनलॉंग जहाज भारताच्या विजयाचं प्रतीक आहे। एखाद्या चित्रपटात शोभेल असा या जहाजाचा थरारक आणि गूढ प्रवास आहे। युद्ध पेटलेलं असताना, हॉर्मुझची खाडी म्हणजेच युद्धाचं रणांगण झालेलं असताना भारताचं हे शेनलॉंग जहाज एखाद्या पराक्रमी योद्ध्यासारखं भारतात दाखल झालंय। मध्य आशियातलं युद्ध जास्त भडकलंय ते समुद्रामध्ये। इराणनं हॉर्मुझच्या खाडीमध्ये नाकाबंदी केली। एवढंच नाही तर एक जरी जहाज दिसलं तरी थेट उडवून देण्याची धमकीच इराणनं दिली होती। जहाजांना उडवण्यासाठी भूसुरुंगही पेरण्यात आले होते। हॉर्मुझमधील जहाजांची वाहतूक ठप्प झाली आणि संपूर्ण जगाचं तेल गणित कोलमडलं। परिस्थिती एवढी कठीण असताना भारताचं जहाज हॉर्मुझच्या खाडीतनं यशस्वीरित्या मुंबईत पोहोचलं सुद्धा। हे जहाज इराणी सैन्याच्या तावडीतनं कसं सुटलं याची स्टोरी एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखी आहे आणि त्याचा हिरो आहे जहाजाचा कॅप्टन। 1 मार्चला सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरातनं शेनलॉंग जहाज कच्चं तेल भरून निघालं। 8 मार्चला हे जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचलं। 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यावर इराणनं हॉर्मुझमधल्या जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली। जहाजाचे कॅप्टन सुखशांत सिंग संधू यांनी एक धाडसी निर्णय घेतला। त्यांनी जहाजाचं AIS म्हणजे ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही सिग्नल यंत्रणा आणि ट्रान्सपॉन्डर पूर्णपणे बंद केले। त्यामुळे रडार यंत्रणेवरून हे जहाज अचानक गायब झालं। 9 मार्चला जहाजानं हॉर्मुझची धोक्याची रेषा ओलांडून जहाज सुखरूपपणे बाहेर आलं। त्यानंतर जहाजावरच्या सिग्नल यंत्रणांसह सगळ्या यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आल्या। 11 मार्चला दुपारी 1 वाजता हे जहाज मुंबई बंदरातल्या जवाहर बेटावर सुरक्षितपणे पोहोचलं। या जहाजावर भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपाईन्सचे 29 कर्मचारी होते। हे सगळे कर्मचारी सुरक्षित आहेत। या जहाजानं 1,35,335 मेट्रिक टन कच्चं तेल मुंबईत आणलंय। हे तेल आता मुंबईतल्या माहुलमधल्या रिफायनरीमध्ये पाठवण्यात आलंय। ये एक बहुत बड़ी राहत की बात सामने आई है। कच्चे तेल को लेकर पहला जहाज जो है वो मुंबई पोर्ट पर पहुंचा है। शेलॉन्ग सुजमैक्स इसका नाम है और ये मुंबई के पास जो है इसको पार्क किया गया है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि सूत्रों के अनुसार ये बात भी सामने आई है कि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ को पार करते हुए भारत ये शेलॉन्ग जो जहाज है, ऑयल टैंकर है, वो यहाँ पर पहुंचा है। तकरीबन जहाज में 1,35,000 मेट्रिक टन से ज्यादा कच्चा तेल है, जिससे मुंबई के माहुल स्थित रिफाइनरी में भेजा जाएगा। अगर आप तस्वीरों में देखें तो ये तस्वीरों में यही वो जहाज है, शेनलॉन्ग इसका नाम है और ये कई किलोमीटर का जो रास्ता है, कई नॉटिकल माइल्स का रास्ता है, वो पार करते हुए मुंबई पहुंचा है। ये बहुत महत्वपूर्ण इलाका है मुंबई के समुद्र का और उसको यहाँ पर पार्क किया गया है। खास बात यह है कि भारत के आधे से ज्यादा कच्चे तेल की सप्लाई इसी रास्ते से आती है। ऐसे में इस जहाज का सुरक्षित मुंबई पहुंचना देश के लिए बड़ी राहत माना जा रहा है। शेनलॉंग जहाज भारतात सुखरूप पोहोचलं असलं तरी भारताची आणखी 28 जहाजं हॉर्मुझ जवळच्या भागात आहेत। महिमा, देशाभिमान, सुवर्णकमल आणि LNGC असी
यासह 7 जहाजं अरबी समुद्रात पोहोचली आहेत. मात्र अजूनही धोका कायम आहे. जहाजांवर इराणची करडी नजर आहे. भारतातला तेल आणि गॅस साठा संपत आलाय. याच वेळी भारतासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारताच्या जहाजांना हॉर्मुझमधून वाहतूक करण्यासाठी इराणनं परवानगी दिली आहे. भारत आणि इराण यांच्यामधल्या उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटींचं हे मोठं यश आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात मंगळवारी फोनवरनं चर्चा झाली. यावेळी सागरी सुरक्षा आणि व्यापारिक हितसंबंधांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी समुद्री सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्यानं मांडला. या चर्चेनंतर इराणनं भारताला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. या चर्चेनंतर लगेचच पुष्पक आणि परिमल या 2 भारतीय जहाजांचा हॉर्मुझच्या समुद्रातनं प्रवास सुरू झाला. हॉर्मुझच्या भागात भारताची 28 जहाजं आहेत. यामध्ये 778 कर्मचारी आहेत. थोड्या वेळापूर्वी आपल्याला अशी एक बातमी कळली की तेलाने भरलेलं जहाज इराणच्या जवळ असलेली जी हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे तिकडून भारताच्या बंदराला लागलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक आशा निर्माण झाली की आत्तापर्यंत ह्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जो तेलपुरवठा बंद आहे तो सुरळीत सुरू होईल. एक जहाज आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित सुरळीतपणे पुढची जहाजं येतील आणि आपला तेल पुरवठा सुरू होईल, गॅसचाही पुरवठा सुरू होईल. हॉर्मुझच्या खाडीत अडकलेल्या 28 जहाजांचा पुढचा प्रवास कसा होणार तेही जाणून घेऊया. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ते गुजरातचं कांडला बंदर हे अंतर 1000 किलोमीटर आहे. तर हॉर्मुझची खाडी ते मुंबई हे अंतर 1550 किलोमीटरचं आहे. तेल भरलेल्या जहाजांचा वेग ताशी 24 ते 31 किलोमीटर एवढा असतो. त्यामुळे हॉर्मुझमधनं तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना कांडला बंदरात पोहोचायला 37 तास तर मुंबईत पोहोचायला जवळपास 53 तास लागणार आहे. हॉर्मुझच्या खाडीवर इराण आणि ओमानचं नियंत्रण आहे. आता भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या खाडीतनं वाहतुकीला परवानगी मिळताच भारताचं नौदल या जहाजांना सुरक्षा पुरवणार आहे. ज्या भागात ओमानचं नियंत्रण आहे त्याच मार्गातनं जास्तीत जास्त भारतीय जहाजं प्रवास करतील. ओमान मार्गे भारताची जहाजं कांडला आणि मुंबईत पोहोचतील. या दरम्यान हल्ला झालाच तर भारतीय नौदल त्याचं प्रत्युत्तर देणार आहेत. आपल्याला थोडंसं अजून काही काळ वाट बघावी लागेल. मला असं वाटतं की भारतीय परराष्ट्र मंत्री त्यांनी जे काही इराणच्या मंत्र्यांच्या बरोबर, इराणच्या बाकी अधिकाऱ्यांच्या बरोबर काही जो वार्तालाप केला आहे, बोलणं केलं आहे, त्याचं कदाचित हे फळ असावं की आपलं जहाज हे निर्धोकपणे तिथून आलेलं आहे आणि इराणने जर का भारतीय जहाजांच्यासाठी किंवा भारताला तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांच्यासाठी काही अपवाद केला, कारण आपले संबंध त्यांच्याबरोबरचे चांगले आहेत, आपण या युद्धामध्ये एक तटस्थ भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे जर का अशा प्रकारे काही जहाजं आपली यायला सुरुवात झाली, सुरळीत झाली, तर मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट आपल्यासाठी होईल. परंतु थोडीशी वाट बघणं आपल्याला अजूनही गरजेचं आहे. भारत 85% कच्चं तेल आयात करतो आणि या कच्च्या तेलाची आयात हॉर्मुझमधनंच होते. आता इराणनं भारतीय जहाजांना परवानगी दिल्यानं भारतीय जहाजांचा हॉर्मुझमधनं सुरक्षित येण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसंच या निर्णयामुळे भारत आणि इराणमधले संबंधही अधिक मजबूत झालेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.